नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मनीषाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत राजभोग मिठाई। आता राजभोगचं नाव ऐकून मनात असं वाटत असेल ना, कोणकोणते साहित्य लागेल आता हे बनवायला, पण तसं काही नाहीये। जे घरात अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये मस्त शाही तुकडा रेसिपी बघूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी तर आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतली व त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि फ्लेवरसाठी एक वेलची टाकून घेतली आहे। आपल्याला साखर विरघळेपर्यंत पाक उकळून घ्यायचा आहे। इथे पाक झाला आहे, गॅस बंद करून घेऊ। इथे मी दुसरं भांडं गॅसवर ठेवून घेतलं आहे। त्यात 3 वाट्या दूध टाकून घेऊया आणि 4 चमचे साखर घालूया। हे दूध आपण उकळून घेणार आहोत। दूध उकळतंय तोपर्यंत इथे मी पाव वाटी दूध घेतलंय। त्यात 2 ते 2.5 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया। कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लोअर पण वापरू शकता, पण त्याला टेस्ट नसते। टेस्टसाठी तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरू शकता। आता हे मिश्रण आपल्याला दुधात टाकून घ्यायचंय। दूध उकळले, गॅस कमी करून चमच्याने दूध ढवळत हे मिश्रण थोडं थोडं टाकून घेऊया। हे बघा, आपला चमचा इथे एकदम क्लीन आहे। आपल्याला दूध एवढं घट्ट करायचं आहे की चमच्याला लेयर आला पाहिजे। हे बघा कसा लेयर आलाय। आपण अजून अर्धा मिनिट उकळून घेऊ। गार्निशिंगसाठी इथे मी 7 ते 8 बदाम, 7 ते 8 काजूचे काप करून घेतले आहे आणि 7 ते 8 पिस्त्याचेही काप करून घेतलेत। काजू बदामचे काप कच्चे चांगले नाही लागणार, तर त्यामुळे थोड्याशा तुपात काप भाजून घेणार आहे। चला तर फायनली शाही तुकडा स्टेप बाय स्टेप सेट करून घेऊ। सगळ्यात आधी तर शाही तुकडा बनवायला मी इथे ब्रेडचा वापर केला नाही। इथे मी टोस्ट घेतले आहेत। सगळ्यात आधी टोस्ट ठेवून घेऊ। व त्यावर आपण बनवून घेतलेला पाक घालूयात। पाक टाकून झालाय। आता आपण कस्टर्डचं मिश्रण घालूया। अशीच आपण दुसरी पण लेयर बनवून घेऊया। टोस्ट। आता पाक घालूया आणि कस्टर्डचं मिश्रण। आता गार्निशिंग करून घेऊया। भाजून घेतलेले बदाम काजूचे तुकडे घालूया व पिस्ताचे तुकडे घालूया आणि माझ्याकडे ड्राय स्ट्रॉबेरी होती ती ठेवून घेत आहे। आता हे आपल्याला फ्रीज मध्ये 2 तास थंड करायला ठेवायचं आहे। दोन तास झाले आहे। मस्त शाही तुकडा आपला रेडी आहे। तुम्ही बनवा आणि खा आणि कसं झालं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।